तिकडे पुण्या मुंबईत राहतो. इतकी अडचण बाबा. 10 बाय 15ची खोली, बाल्याबाली 10 बाय 10ची खोली. दोघं उकडून मिली. बाल्याने म्हणायचं बालीला मी तुझा राजा तू माझी राणी. तिने म्हणायचं आवा धनी उचला घागर नळाला सुटले पाणी. दोघंच नवरा बायको, 2-3 बछडे. माझं कीर्तन झालं मुंबईत. आणि मुंबईत कीर्तन झाल्यावर माझं कीर्तन असं मस्त रंगलं पवाड आहे. माझा जुना मित्र मुंबईत राहत होता, नोकरी करीत होता. त्याला आनंद झाला. तो म्हणला काय कीर्तन करतोस येड्या. हा मित्र आहे ना ते वर्गातले माझ्या. आज मुक्कामाला चल म्हणला. तुझे इंस्टाग्राम बघितलं म्हणला, तुझं यूट्यूब बघितलं म्हणला, तुझं फेसबुक चेक केलं म्हणला. मी का म्हणून सांगायलो तुम्ही चेक करा म्हणून आणि फॉलो बी करा. सबस्क्रायबर चांगलेत म्हणला तुझ्या यूट्यूबचे बी. आणि अधूनमधून ते धूम मराठीवाले बी तुझे चांगलेच व्हिडिओ टाकतात म्हणला. म्हणला कीर्तन चांगलं केलंस, आज मुक्कामाला चल. मला लय आनंद वाटतो म्हणला तुझी ती प्रसिद्धी झालेली बघून. आज मुक्कामाला चल, जेवण बी करू आणि मुक्काम बी करायचा. म्हणलं जेवण करतो पण मुक्काम न ग. एकच खोली, त्याच्यातच कॉट महेश भाऊ, त्याच्यातच कॉट नाना आणि तिथंच किचन. मी गेलो तर ते एवढीशी जागा. म्हणलं जेवण करतो आपण इथं झोपणार नाही. झोपणं म्हणला राव मित्र आहेस माझा बालपणातला, झोप. बरं म्हणलं ते मला जागा नाही झोपाय, कुठं झोपू. ते म्हणा तुला कॉटवर जागा देतो ना. म्हणलं ठीक आहे. तसं म्हणता म्हणता त्याचं एक पोरगं कॉटवर झोपलो. मी म्हणलं त्या बाबतीत झोपलो कॉटवर. ते म्हणला तू नको काळजी करू. त्याला झोपी जाऊ दिलं आणि त्याला उचललं आणि कॉट खाली टाकलं. झाली म्हणला जागा तुला. थोड्या वेळानं माझी जागा रिकामी झाली, मला बरं वाटलं. पण थोड्या वेळानं त्याचं दुसरं लेकरू झोपीला आलं. ते कॉटवर जाऊन झोपलं. त्याला म्हणलं त्या बाग दुसरं झोपलं. तो नको काळजी करू म्हणला. त्यालाही उचललं, कॉट खाली टाकलं. असं करत करत त्याने त्याचे 3 लेकरं आधी कॉटवर झोपिले आणि मग कॉट खाली टाकले. मला म्हणला झाली जागा आता झोप. मी म्हणलो अरे लेकरं झोपले कॉट खाली, मी आता कॉटवर झोपन. खाली सगळे भांडे. तुमच्या दोघा नवरा बायकोला जागाच नाही की रे म्हणलं झोपायला. कुठं झोपतान रे. ते म्हणला तू नको काळजी करू, तू झोप. मी झोपलो. सकाळी उठून बघत होतो नाना मी बी कॉट खालीच होतो. तुम्ही नशीबवान आहेत. किती पटांगण आहे बघा ना. एवढं पटांगण भेटत नाही तिकडं. एवढं पटांगण भेटत नाही आणि असे कीर्तन बी नाहीत तिकडं. माझं एका चांगल्या सोसायटीत कीर्तन घेतलं एका कार्यकर्त्यानं. सगळं सोनच गळ्यात त्याच्या इकडं. आणि माझं कीर्तन घेतलं, काहीच नाही तिथं कीर्तन. आपल्याला तिकडे काही कळत नाही. नुसती क्लिप बघितली माझी, त्यांनी बोलून घेतलं. आणि सोसायटीत गेलो. मला म्हणलं हा महाराज या सोसायटीत कीर्तन करायचे करा. म्हणलं माणसं म्हणलं येते ना. हां आणि म्हणलं पकवास टाळ. ते म्हणलं ते काही दिसलं नाही तुमच्या क्लिपमध्ये. आता क्लिप इतकीच होती ना, क्लिप हाफ होती ना. अरे म्हणलं असलं कीर्तन असतं का रे. त्याला टाळकरी लागतेत, माईक लागतेत, पेटी लागती, पकवाज लागतोय, वाजवणार लागतोय. मला राग आला. ते म्हणलं रागावू नका महाराज, घरी चला आपण बसू चहा घेऊ. मी घरी गेलो. आणि घरी गेल्यावर हे म्हणते सांगा महाराज तुम्ही चहा घेणार का. आता घेणार का म्हणलं काय म्हणू. हो हो घेणार घेणार म्हणू. होय ते काय म्हणलं मला चहा घेणार का. आता लाज काजा म्हणलं नको. मग हे बायकुल कसं म्हणतोय ए महाराजाला पाणी दे, महाराज चहा घेणार नाहीत, माझ्यासाठी 1 कप चहा टाक. त्या बघा मला विचारतोय महाराज तुम्ही जेवण करणार का. आता नाही म्हणावं तर मुकन. मी म्हणलो करणार. काय खाणार व्हेज का नॉन व्हेज. त्या बघा त्याला कळतच नाही ना. सांगा ना काय घेणार. म्हणलं फाशी घेणार तुझ्या घरात. काय घेणार. इकडेच कळतंय महाराज, तिकडं काही कळत नाही. पैसा जास्त झाला की परमार्थ कमी झाला. आपल्या भागात मराठवाड्यात, तुम्ही मराठवाड्यातलीत ना. हां मराठवाड्यात पैसा कमी आहे, परमार्थ जास्त आहे. सगळ्यात जास्त कलाकार मराठवाड्यात आहेत. ऐकते नाही सगळ्यात जास्त. वाजवा की टाळी. मी मराठवाड्यातलाच थोडी भाषा बदल आहे. आमची भाषा माझी बीडची भाषा. मी तसा प्रॉपर बीडचा मूळ
आता राहतो पुण्यात. तुमच्या इकडची आली की थोडी वेगळी भाषा. इकडं गेलं ना जरा लातूरकडं थोडं तर आलाव महाराज, आलाव का महाराज, गेलाव का महाराज, प्यालाव का, पाणी पाणी. इकडे विदर्भात गेले की मग येऊन राहिले महाराज, जाऊन राहिले का महाराज, खाऊन राहिले का महाराज, त्या बाका. हां. आणि तिकडे कोल्हापूरला गेल्या वेगळीच भाषा आहे. मग कीर्तन एकदा कोल्हापूरला होतं, कीर्तन मस्त झालं आणि कीर्तन झाल्यावर मी आपला बगलेत फेटा घेतला असा पब्लिकमधून चाललो. एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणत होतं, चांगलं कीर्तन केलं रांडीच्यानं. हा, ते बिचारे सहजच म्हणते, ज्याची त्याची भाषा आहे, ते बिचारे सहज म्हणते. आमची भाषा लगेच, मला जर बीडमधून फोन आला, मी पुण्यात असलो ना, मला बीडमधून फोन आला की लगेच कळतो. कारण ते बीडमधून आलेला फोन पहिलं हॅलो म्हणत नाही, ते म्हणतं आयला तुम्हाला लागला होय, आता आयला तुम्हाला लागला होय. ज्याची त्याची भाषा. तुम्ही नशीबवान आहेत का. चला काही करू नका. तुम्हाला साधं सरळ सोपं सांगितले. देव पण पाहिजे, सहन करा. एवढं सहन करा, एवढं सहन करा, जोपर्यंत देव पण येत नाही तोपर्यंत सहन करा. आणि ज्यानं सहन केलं त्याचा देव झाला. अभंगाचं पहिलं पाषाण देवची झाला पाय, पाषाण देवची झाला तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन. पाषाण देवची झाला पाय, पाषाण देवची झाला पाय, पाषाण देवची झाला पाय, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन. साहोन्या टाके घाय, पाषाण देवची झाला पाह्य. पाषाणाचा सुद्धा देव होतो. आपण तर माणसं आहेत. ओले मूळ भेदी खडकाचे अंगण, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ते ओलं मूळ म्हणत नाही खडक आहे याचं कसं अंग भेदून जाऊ. किती नाजूक असतं बरं ओलं मूळ, किती नाजूक असतं, तरी ते खडकाचं अंग भेदून जातं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. नव्हेश काही नाही अवघड, नाही कैवाड तोछीवरी. काहीच अवघड नाही तुम्ही सहन केलं तर. एकदा नावं ठेवले म्हणून तुम्ही फुटलात तर संपलात. नाव हे बघा, भगवंतानं ज्याला त्याला ज्याचं त्याचं पात्र रंगवण्यासाठी या पृथ्वी तलावर जन्माला घातलं.